मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम असा भाग ओळखला जाणारा बोरधा या गावातील श्याम सज्जू तोटा या 8 महिन्याच्या मुलाला तिच्या आईवडिलांनी भगत यांच्या बोलण्यावरून संपूर्ण पोटावर गरम विड्याने चटके दिले आहे। या बालकाचा 8 दिवसापासून खोकला व पोट फुगत होते, त्यामुळे तिला दवाखान्यात न नेता भगत भूमकाकडे नेले व त्याच्या बोलण्यावरून मुलाच्या पोटावर गरम विड्याने चटके दिले। यावरून असे दिसून येते की आजही मेळघाटात अंधश्रद्धा कायम आहे, असा पोटफुगीला आदिवासी फोपसा म्हणतात व या बालकाला ताप पण होता, असे तिची आई जानू सज्जू यांनी सांगितले। गावातील दाई झनकाय काजदेकर हिने मुलाच्या पोटावर गरम विड्याने डम्मे दिले, असे मुलाच्या आईने सांगितले। या ठिकाणी काटकुंब येथील भरारी पथकाने व्हिजिट दिली। आज काटकुंब येथील वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी शेवटची भेट दिली असता त्याच्यावर चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। संजू तोटा नावाचं बालक 8 महिन्याचं बालक ज्याला धम्मा दिलेलं होतं ते काल प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंब इथून रेफर केले होते। बाळाची कंडिशन नाजूक असल्यामुळे मी ऍडमिट केलं आणि त्यांना उपचारार्थ आपल्या ग्रामीण रुग्णालय चुरणी इथं ठेवलं आणि सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहे। बाळक सध्या चांगला म्हणजे उपचारामुळे थोडं बऱ्यापैकी त्याची प्रकृती सुधारलेली आहे। मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेचा पगडा मेळघाटात आदिवासी बांधवात सुरू आहे। यासाठी आरोग्य विभाग वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे व असे अघोरी कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे। परवा 16 तारखेला 16 जून बोरधा या गावी एका झनकाय काजदेकर या दाईने श्याम सज्जू तोटा नावाच्या बालकाला गरम विड्याचे चटके लावले। त्याला या भागात डम्मा असं म्हणतात। त्या बालकाला कमीत कमी 100च्या वर चटके असे लावण्यात आले होते। बालकाची स्थिती अतिशय खराब होती। त्या गावी आपली टीम गेली। टीम मध्ये डॉक्टर अजय ठोसरे, डॉक्टर मोनिका आठवले यांनी त्या बाळाची पाहणी केली असता त्याची स्थिती अतिशय खालावलेली होती। त्या बालकाला तातडीने ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे भरती करण्यात आले। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी।